एक माझा आवाज छोटा असावा त्यामुळे लाईटनं सुद्धा येण्याचं कष्ट थोडस वेळेत घेतलं. करा वृक्षावर माया मिळेल थंडगार छाया, करा वृक्षावर माया मिळेल थंडगार छाया. हा खरंच इथं सुंदर असा अनुभव या प्रांगणामध्ये आलेला आहे. इतरत्र असं कुठं एसी सारखं बसल्यासारखं वाटलं नाही. तर तसं पाहिलं तर हा जो कार्यक्रम आहे तो संमिश्र स्वरूपाचा आहे. अनेक वक्त्यांनी सांगितलं की यामध्ये आनंद आहे आणि अश्रू आहे, परंतु आनंद आणि अश्रू यांचा जेव्हा संयोग होतो तेव्हा मात्र अद्वितीय असा अविस्मरणीय असा हृदयस्पर्शी असा कार्यक्रम होतो. त्याचा भाग मला वाटतं इथं चाललेला आहे. ज्यांच्या कर्तृत्वानं नेतृत्वानं आणि वक्तृत्वानं कोयना एज्युकेशन सोसायटी संपूर्ण महाराष्ट्रभर नाव लौकिकास पात्र ठरली, ते संस्थेचे जनरल सेक्रेटरी आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्रीमंत अमरसिंहजी पाटणकर तथा दादा. खर तर संजू दादा सुद्धा येणार होते. एक कवी मनाचा दिलदार माणूस म्हणूनच मी त्यांच्याकडे नेहमी पाहतो, परंतु ते काही कारणामुळे आले नाहीत. आणि सह्यागिरी शिक्षण संस्थेचे संस्थापक डांगे सर आज 90कडे वय चुकले. शरीर अजिबात साथ देत नाही, परंतु नाती कशी जपायची हे मात्र त्यांच्याकडून शिकावं. कारण प्रत्येक कार्यक्रमाच्या वेळी ते नेहमी म्हणायचे की साळुंखे सर तुम्ही काही सांगू नका, मी येणार म्हणजे येणारच. आणि खरंच मी पुन्हा येणार वाल्यापेक्षा पण पुढचं काम आहे ते नक्की तिथं उपस्थित झालेले आहेत. त्याचबरोबर खरं तसं पाहिलं तर शक्यतो खासगी संस्थांमध्ये एकाच संस्थेमध्ये काम करायचा योग येतो, पण मॅडमना 2 संस्थांमध्ये काम करायचा योग आला. अर्थात मला दोन्ही संस्थांचा लाभ झाला, परंतु हल्लीचा जमाना कसा आहे, काम संपलं की मागे वळूनच बघायचं नाही. गरज सर्वांनी वैद्य मरो. 20 वर्षापूर्वी सह्यागिरी शिक्षण संस्थेमध्ये त्यांनी काम केलेलं होतं. खूप काळ गेला मॅडम, तरी सुद्धा आमची आठवण ठेवली आणि माझ्या या सेवानिवृत्ती कार्यक्रमाला दोन्ही संस्था असाव्यात या अपेक्षा व्यक्त करणं म्हणजे मोठ्या मनाचंच हे काम आहे. खरंच मॅडम तुम्हाला या संदर्भामध्ये मी अगदी मनपूर्वक धन्यवाद देतो. आता काही माणसं खरंच हुशार असतात, कार्यक्रमाला कधी पोहोचावं त्यांना करेक्ट माहित असतं, परंतु आज मला आश्चर्य वाटलं की कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी सगळीच माणसं इथं उपस्थित होती. म्हणजे चांगल्या माणसासाठी वेळ काढावा ही सुद्धा खरं तसं पाहिलं तरी अतिशय चांगली गोष्ट आहे. आणि सगळेच वेळेत आले. खरंच या सगळ्याच उपस्थितांना मी अगदी मनपूर्वक नमस्कार करतो. आता ज्यांनी या भारताच्या मातीत महाराष्ट्राच्या मातीमध्ये न्यायाचं समतेचं आणि माणुसकीचं राज्य निर्माण केलं ते लोकराजा राजश्री शाहू महाराज त्यांच्याच नावाचं हे विद्यालय. आणि या विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक माननीय गायकवाड सर, त्यांचे सर्व सहकारी, त्याचप्रमाणे नाव घ्यायचं राहिलं तर इथं केंद्र प्रमुख मॅडम नांगरे मॅडम सुद्धा उपस्थित आहेत. आमचे मित्र पाटील साहेब आहेत. या देहवाडी नगरीच्या प्रथम नागरिक मॅडम सुद्धा इथं उपस्थित आहेत, पाटील मॅडम. त्याचप्रमाणे ग्रामपंचायत सदस्य सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. मॅडमचे पाहुणे पाचुत्ते साहेब उपस्थित आहेत. आणि तसं पाहिलं तर या आणि खरं मी सगळ्यात जवळची मानतो माझे विद्यार्थी, कारण नेहमी हसरे, स्मार्ट आणि लाडके असणारे सर्व माझ्या आजी आणि माझी विद्यार्थी मित्र हो. प्रत्येक व्यक्तीला चरितार्थासाठी काही ना काहीतरी काम हे करावंच लागतं, कारण पैसा आला तर जगणं घडतं. आणि जर समजा ते काम आवडीचं असेल तर मात्र आपल्या हातून ते उत्तम पद्धतीने काम होतं, त्याचे रिझल्ट चांगले असतात. परंतु हा योग नेहमीच येईल असं नाही. अनेकदा असं होते की काम तर करावं लागतंय ते आवडीचं नाही. अशा वेळी मात्र त्या कामामध्ये आवड निर्माण करायला हवी. आणि आवड निर्माण केल्यानंतर
उच्च दर्जाचं श्रेष्ठ दर्जाचं काम कसं होईल हे पाहणं, तसं पाहिलं तर आपलं सगळ्यांचंच कर्तव्य आहे. आणि मग शिक्षण क्षेत्रासारख्या पवित्र क्षेत्रामध्ये आम्हा शिक्षकांना काम करायला मिळतंय, हे खरंच आमचं भाग्याचं लक्षण आहे. अतिशय सुंदर अशी पर्वणी आहे. कारण बघा ना, आमच्या सभोवताली असणारे हे टवटवीत चेहरे असतात, प्रसन्न वातावरण असतं आणि त्याचबरोबर कसलं चैतन्यदायी वातावरण असतं सभोवताली. अशामध्ये आम्हाला काम करायला मिळते आणि हे जे उत्सुक चेहरे असतात ते आमच्याकडे आशेने बघत असतात. त्यांना तृप्तीचा आनंद देणं, यासाठी खरं तसं पाहिलं तर शिक्षकामध्ये प्रचंड मोठं कौशल्य असलं पाहिजे, तो उत्साही असला पाहिजे, तरच आपल्या हातून खूप चांगली मुलं घडतील. शिक्षक हा सुद्धा माणूसच आहे, त्याला सुद्धा व्यथा आहेत, विवंचन आहेत, त्यालाही संसार आहे. परंतु ह्या सगळ्या ज्या बाबी आहेत त्या त्यानं घरामध्ये ठेवून अगदी आनंदी वृत्तीने आणि उत्साहानं शाळेमध्ये प्रवेश केल्यानंतर सुद्धा मुलांना वाटलं पाहिजे आज काहीतरी आपल्याला खूप चांगलं शिकायला मिळेल, अशा पद्धतीने खरं आपलं काम झालं पाहिजे. आणि जो शिक्षक आहे कर्तव्य वृत्तीचा आनंद विद्यार्थ्यांना मिळवून देतो, त्याला परमेश्वर सुद्धा त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद नक्कीच कधीही तो कमी होऊ देत नाही. आणि जर समजा चुकून आपल्याकडून जर वाईट घडलं, कारण आज काय होतं की विविध क्षेत्र आहेत त्यामध्ये काम करतात लोक, परंतु एखादी चूक इतर क्षेत्रामध्ये झाली तर तेवढ्यापुरतं नुकसान होईल. पण जर शिक्षकी पेशामध्ये जर मोठी चूक झाली तर मात्र अनेक पिढ्या नुकसान होऊ शकतं. म्हणून म्हटलं जातं दुधाचं सत्व नाही, दुधाचं सत्व नाही तर पेल्यात काय आहे, गुरुचं सत्व नाही तर चेल्यात काय आहे, ही म्हणण्याची वेळ खरं तर आम्हा शिक्षकावर येऊ नये. आणि त्यासाठी आपण शक्यतो परिपूर्ण असलं पाहिजे. काय होते की आरात नाही तर पोह्यात कुठून येणार आहे. शिक्षकच मुळात जर परिपूर्ण नसेल तर मात्र त्याला तसं काय मिळणार नाही. बराच वेळ भाषण ऐकून बरेच मंडळी कंटाळलेले. थोडासा मी विनोद सांगतो. सध्या मी बऱ्यापैकी पुण्यात असतो. याच्यापूर्वी पुण्याचा आपला कधी संबंध आला नाही, पण हल्ली मुलांच्या मुळे जावं लागते. आणि अनेकदा या पुणेकरांशी बोलताना जरा लक्षात आलं की पुणेकर फार हुशार आहे, ते कुणाच्या बाप्पाचं ऐकत नाही. हे खरंच माझ्या लक्षात आलं. कारण एक पुणेकर काय करतो, आरशासमोर जातो, आपलंच प्रतिबिंब निहाळतो आणि स्वतःलाच नमस्कार 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 असं करत असतो. मुंबईकर शेजारी उभा असतो, तो म्हणतो काय चाललंय तुमचं, कोणाला नमस्कार करताय. तर तो म्हटला आज गुरुपौर्णिमा आहे, आम्हीच आमचे गुरु, पुणेकरांना कोण शिकवणार आहे, पुणेकर स्वतःच हुशार असतात. अशा पद्धतीचा जर हेकडपणा जर शिक्षकामध्ये असेल तर कदाचित इतक्या चांगल्या प्रतीचे विद्यार्थी घडतील असं वाटत नाही. म्हणून खरं आपली सगळ्यांची जबाबदारी आहे की शिक्षकांनी आपलं जे कर्म आहे ते अतिशय उत्कृष्टपणे केलं पाहिजे. आता गेल्या वर्षी एक सर्वे झाला, त्या सर्वेमध्ये जगामध्ये विविध क्षेत्रामध्ये लोक काम करतायत. मग सगळ्यात कोणत्या क्षेत्रातले कर्मचारी विश्वासार्ह आहेत, विश्वासात पात्र आहेत. आणि तो सर्वे साधारणपणे जगातल्या 32 देशामध्ये झाला आणि 32 देशामध्ये झाला आणि गेल्या महिन्यामध्ये त्याचे रिझल्ट आले. तर त्यामध्ये 1 नंबरला क्षेत्र कोणतं असेल मला सांगू शकाल कुणी? तर 1 नंबरला 53% पास झालेलं क्षेत्र होतं शिक्षक. आजही शिक्षकावर प्रचंड विश्वास आहे. म्हणून तसं पाहिलं तर आपण पाहतोय की जनगणनेसारखं काम असेल शिक्षकाच्याच माती मारलं जातं. कारण काय दुसरं कोण गोंधळ घालून ठेवून सांगता येणार नाही. निवडणुकीचं काम असेल शिक्षकाच्या माती मारली जातं. तेच काय, पण लहान मूल आपलं अतिशय छोटं असेल, अनोळखी माणसाच्या हातात ताब्यात कुणीच देत नाही, इतकं ते जपलं जातं. पण शिक्षकाच्या ताब्यात मात्र देत असताना आई वडील खुश असतात की त्यांची अपेक्षा असते की माझं मूल या ठिकाणी घडणार आहे. म्हणजे म्हणून शिक्षकांची जी विश्वासार्हता आहे ती निश्चितपणे खूप मोठी आहे. आणि म्हणूनच शिक्षकांना काय झालं पाहिजे, मगाशी मला वाटतं विक्रम सरांनी सांगितलं की शिक्षकामध्ये आईची माया असली पाहिजे. मी तर म्हणतो शिक्षकानं केवळ आई होऊन चालणार नाही. आताची मुलं इतकी सोपी राहिलेली नाहीत, आपले पण पुढचे आहेत. केवळ आई होऊन चालणार नाही, त्यांना बाप सुद्धा झालं पाहिजे. मुलांचे आई वडील होता आलं पाहिजे. जर एखादा विद्यार्थी चुकत असेल तर आईची माया तिथं उपयोगाला नाही येणार.
तिथं बाप्पाचा धाकच पाहिजे, गरज पडली तर एखादी करपाडातच पाहिजे, हे शिक्षकाला करता आलं पाहिजे आणि त्या विद्यार्थ्याला सन्मार्गाला आणता आलं पाहिजे. आणि जर चांगलं काम करत असेल तर मायेच्या ममतेनं त्याला पाठीवर शाबासकीची थाप देऊन त्याला अतिशय उत्कृष्टपणे काम करायला भाग पाडलं पाहिजे, त्याचं कौतुक केलं पाहिजे, तरच मुलं आपल्या हातून खूप चांगल्या पद्धतीची घडू शकतील. आणि शिक्षकाचं काही जण म्हणतात की अलीकडे शिक्षकाला कोणी विचारतच नाही, त्याला कुठं महत्वाचं राहिलंय, पहिलं खूप मानत होते तसं आता काय राहिलंच नाही असं म्हणू नका. शिक्षकाचं महत्व आजही तेवढंच आहे. कारण दादा पण त्या कार्यक्रमाला होते, माझ्या एका मित्राचा रिटायरमेंटचा कार्यक्रम होता आणि मला सांगितलेलं ते नेहमी मला पीबीच म्हणायचे, पीबी तू माझ्या कार्यक्रमाला यायलाच पाहिजेस आणि तू आपलं मनोगत व्यक्त करायलाच पाहिजेस. मी कधीतरी मोडकं तोडकं बोलतो, संधी मिळाल्या म्हटलं जायला काय हरकत आहे. थोडासा मी उशिरा पोहोचलो आणि उशिरा पोहोचल्यानंतर दोघा तिघांची भाषणं ऐकायला मिळाली. त्यांनी एकच सगळ्यांनी सुरुवात केलेली, सर खूप हुशार होते, प्रचंड हुशार होते. त्या काळामध्ये त्यांनी जर त्यांना चांगलं मार्गदर्शन लाभलं असतं तर ते खूप मोठे प्रशासकीय अधिकारी झाले असते, कोण म्हणते खूप मोठे डॉक्टर झाले असते, कोण म्हणते खूप मोठे वकील झाले असते. असे अनेक जण सांगायला लागले की वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी काम चांगलं केलं असतं, पण कुणी शिक्षक झालं हे चांगलं झालं नाही किंवा चांगलं झालं असं एक पण म्हणणारा दिसला नाही. माझ्यातला शिक्षक जागा झाला जेव्हा माझं नाव पुकारलं गेलं तेव्हा मी त्या व्यासपीठावर गेलो, कारण मन थोडं अस्थिरच होतं. म्हटलं माझ्या बांधवांनी बऱ्याच जणांनी मनोगतामध्ये सांगितलं की हे झाले असते ते झाले असते, परंतु मला काय हे पटलेलं नाही. कारण ह्या सगळ्यांना घडवणारा कोण होता? घडवणारा शिक्षकच होता ना. डॉक्टर असू द्या, वकील असू द्या, इंजिनियर असू द्या, प्राध्यापक असू द्या, कुणी असू द्या, त्याला घडवणारा शिक्षक होता. मग तो सर्वोच्च स्थानी का नाही? म्हणजे शिक्षकाची सुद्धा आपण किंमत केली पाहिजे, शिक्षकाला सुद्धा महत्व आहे का नाही हे आपल्याला सुद्धा जाणलं पाहिजे. आणि कधी कधी काय होतंय की शिक्षकावरती मुलं खूप प्रेम करतात, प्रचंड प्रेम करतात. आणि मग असं जर प्रेम करत असतील तर मग काय होतं बरेचदा की या विद्यार्थ्याशी जर समजा विद्यार्थ्याच्या हृदयामध्ये स्थान जर कायम करायचं असेल तर आंतरीचा जिव्हाळा महत्वाचा असतो. आणि असं झालं नाही, एकदा त्या विद्यार्थ्याच्या मनामध्ये खरंच स्थान निर्माण झालं ना शिक्षकाचं, तर तो शिक्षक विद्यार्थी प्रिय होतो. मॅडम सुद्धा खरंच विद्यार्थी प्रिय शिक्षक आहेत, कारण मी जवळून पाहिले त्यांच्या विद्यार्थ्यांशी आतापर्यंत जेवढे विद्यार्थी या शाळेमध्ये गेले, प्रामुख्याने विद्यार्थिनी, त्या सगळ्यांशी आजही त्यांची कनेक्टिव्हिटी आहे, तेवढा संवाद आहे. निश्चितपणे मॅडम खरं तर खूप विद्यार्थीप्रिय शिक्षिका आहेतच. आणि त्याचबरोबर तुम्ही जर पाहायला गेलं तर हल्लीचे मुलं सुद्धा तशी आपली सुद्धा आपलाच जज करायला लागलेली. आपल्यावरती मुलं प्रेम करतात, मुलांच्यावरती नको करायला. मुलांची सुद्धा अपेक्षा असते की आमच्या सुद्धा सुख दुःखामध्ये माझ्या शिक्षकाने यावं. आपण किती वेळा हे पाळतो, काय जायचं त्या विद्यार्थ्याच्या घरामध्ये, कशाला जायचं त्याच्या कार्यक्रमाला, अशी आपली परिस्थिती असते. पण मॅडमचं तसं नाही. गेल्या महिन्यातली घटना सांगतो. आमची मृणाल मगाशी बोलली की जिनं फेलोशिप शिवाजी विद्यापीठात मिळवली, तिचं 2 महिन्यापूर्वी लग्न झालं आणि आम्ही तर सकाळपासून होतो. आणि मॅडमनं सांगितलेलं तुम्ही लग्नाला यायला पाहिजे आणि रात्री रिसेप्शन होतं 8 वाजता. बघा विद्यार्थ्याप्रती जिव्हाळा कसा असला पाहिजे त्याचं एक उत्तम उदाहरण आहे. तर 8 वाजता रिसेप्शन होतं. मॅडमना मला वाटतं त्या दिवशी गाडीची व्यवस्था झाली नाही. शाळा केली, शाळेत सुटल्यानंतर त्या एसटीनं कोल्हापूरला आल्या, कोल्हापूर पासून दुसऱ्या गाडीनं आल्या. लग्न होतं एका निसर्गरम्य परिसरामध्ये, रिसॉर्ट मध्ये. त्या उतरल्या आणि पाहताय तर सगळीकडेच काळो. विचारायचं कोणाला जायचं कसं, रात्रीची वेळ. आमचे संपर्क साधला मॅडमनी. आम्ही म्हटलं काहीतरी व्यवस्था करतो मॅडम, तिथंच थांबा, कारण यायचं कसं कळेना. याला म्हणतात विद्यार्थ्याविषयी सुद्धा शिक्षकाची असलेली तळमळ. खरंच मॅडम अतिशय तळमळीने त्या ठिकाणी पोहोचलेल्या होत्या. आणि खरं सांगू का, जेव्हा त्या रिसॉर्ट मध्ये दाखल झाले, आता इथं मृणाल पण आहे, तिचे मिस्टर सुद्धा आलेले आहेत, आमचे जावई पण आहेत. तर त्या रिसॉर्ट मध्ये दाखल झाल्यानंतर जेव्हा मृणालचं लक्ष त्यांच्याकडे गेलं
तेव्हा तिच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून जर व्हायला तो आजही माझ्या हृदयामध्ये तसाच आहे. आणि यासाठी खरं शिक्षक व्हावं. आणि एवढंच नव्हे, जेव्हा मॅडम त्या व्यासपीठावरती त्या मुलीला किंवा त्या दोघांनाही उभयताना शुभाशीर्वाद देण्यासाठी, शुभेच्छा देण्यासाठी व्यासपीठावर गेल्या ना, बघा शिक्षकाच्या बाबतीत हा प्रसंग सगळ्यांचाच येतो. अशा वेळी जेव्हा आपण व्यासपीठावर जातो तेव्हा ही आपली लाडकी मुलगी तर झुकतेच नमस्कार करण्यासाठी, पण नुकताच झालेल्या नवऱ्याला सुद्धा झुकायला लावते. ही हिंमत मला वाटते फक्त शिक्षकाचंच आहे आणि ती मला त्या दिवशी अनुभवायला मिळाली. खरंच मॅडम, याच्यासाठी खूप मुलांशी आपण जवळीक ठेवावी लागते. आणि मग माझ्या लक्षात आले की शिक्षकाचं मूल्यमापन तरी कसं करायचं, कारण चांगला शिक्षक कसा ठरवायचा, काही त्याला मोजपट्टी आहे का, कशा पद्धतीनं मोजायचं. तर परत लक्षात, आता मॅडमचा स्वभाव बघितला, त्यांनी मला वाटतं आज मार्केटिंग केलंय की आमच्या शाळेमध्ये पुढच्या वर्षी सुद्धा मुली पाठवा, पण आयुष्यात त्यांना मार्केटिंग जमलं नाही. त्यांनी खूप चांगलं काम केलं, पण कधीही त्यांनी मार्केटिंग केलं नाही. मी असं केलंय तसं केलंय. आज जमाना वेगळाच आहे, जाहिरातीचा जमाना आहे. फसवायचं असलं तर फसवून घेणारे खूप आहेत. अशा परिस्थितीमध्ये कधीही मॅडमनी स्वतः कधी जाहिरात केली नाही, फक्त त्यांनी काम केलं. आणि मग मॅडमनी जेव्हा हे तर मग मूल्यमापन करत असताना लक्षात आलं की मी स्वतः त्याचा साक्षीदार आहे. त्यांचं काम मी जवळून पाहिलेलं आहे. त्यांनी 2008 पासून इंग्रजी सारखा अवघड विषय की ज्याचा निकाल लावणं सोपं नाही, एखाद वर्ष असेल, दुसरं वर्ष असेल, असंही काही नाही, 2008 पासून आतापर्यंत 100% निकाल लावलेला. मॅडम तुमचं अगदी मनपूर्वक अभिनंदन. आता पुन्हा काय झालं की मागे सुरुवातीच्या काळामध्ये आम्ही सुद्धा इतकं खुश असायचो बरं का. मला कोणी म्हटलं ना की जरा इंग्रजीचंही बघताय का, काय आपण फक्त गणिताचा शिक्षक आहे. एखादा म्हणायचं मी फक्त इंग्रजी शिक्षक आहे, आपला काही संबंध नाही. पण शासनानं अशी वाट लावली बरं का की त्यांनी तुकड्यावरचा शिक्षक काढला आणि पटावर टाकला. आणि मग अशी परिस्थिती झाली की शिक्षकच राहिले नाही. मग मिळेल तो विषय शिकवावा लागला. मग मॅडम म्हटलं 2018 साली समाजशास्त्र आलं. त्यांनी प्रत्येक जबाबदारी आपल्यावरती पडल्यानंतर ती प्रामाणिकपणे पार पडली, त्याचं उदाहरण आहे. 2018 मध्ये मॅडम जेव्हा त्यांना समाजशास्त्र विषय आला, 2018 ते आतापर्यंत त्याही विषयाचा निकाल 100%. का त्यांचं अभिनंदन करू नये, करायलाच पाहिजे. आणि पुन्हा म्हटलं हिंदी सुद्धा परत गायब पडलाय, तो 21 साली, पण हिंदीचा सुद्धा निकाल त्यांनी 100% लावलेला आहे. म्हणजे दादा मिळेल ती आपल्या संस्थाकडून जी जबाबदारी आहे ती मॅडमनी खरोखरच अतिशय उत्तम पद्धतीनं पार पाडलेली आहे. आणि दुसरं आता पाहतोय की दादा मगाच्या दादांची माझी मगाचपासून चर्चा इथं चाललेली होती, दादा शाळांना कसं कसं काय मिळवायचं. तर आता सध्या आम्ही थोडस तेच पाहतोय की शाळांना कुठून काय मिळेल आणि करावंच लागते, त्याशिवाय पर्याय नाही. तर भौतिक सुविधा शाळांमध्ये असल्या पाहिजेत 100%, दुमत कुणाचंच नाही. शासन सुद्धा कमी पडत नाही, ते पण म्हणतंय, आग्रह करतंय 100% सुविधा असल्या पाहिजेत. मध्ये जर फतवा काढला सीसीटीव्ही कॅमेरे पाहिजेत, नसतील तर वेतन थांबवलं जाईल, शाळेची मान्यता काढली जाईल. मजा वाटली जरा सांगतं ऐकताना. पण प्रश्न असा आला की 1 रुपयाची साधी तरतूद सुद्धा केली नाही. म्हणजे बघा केवढं दुर्दैव आहे. तरतूद कुठलीही न करता सगळ्या सुविधा तुम्ही करा, कुठून संस्था सुविधा करणार आहे. मग तिथे जेव्हा प्रश्न आला तेव्हा मात्र काही समाजामधले दानशूर मंडळी, दातृत्वान मंडळी ती पुढे येत आहेत आणि काहीतरी थोडंफार देत आहेत आणि त्यातून थोड्याशा सुविधा निर्माण होत आहेत. आता मॅडम म्हटल्या मी तर या नोकरीला लागल्यापासून या शाळेत आहे, सेवानिवृत्त सुद्धा या शाळेत. ही खरं तर संस्थांनी दाखवलेली थोडीशी हात चांगून पण आहे. शक्यतो संस्था 4-2 वर्षातून बदलतातच. हा चांगून पण आहे. त्यांनी तो जाणला की संस्थांनी सुद्धा आपल्यावरती एक प्रकारे उपकार केलाय की एवढ्या वर्ष आपल्याला एकाच शाखेमध्ये काम करायची संधी दिलेली आहे, मग आपण नको का जाणीव ठेवायला. मग त्यांनी काय केलं तर त्या म्हटलं त्यांनी याच्यापूर्वी सुद्धा 50 सेट दिलेत लेझिमचे. आणि आता म्हटलं काय शाळेत प्रत्येक कार्यक्रमात मला वाटते सारखी ओरड सगळ्यांचीच असते, कारण मगाचपासून काय काय झालं तुम्ही बघितलंय. माईक सिस्टीम चांगली नसली तर बरीच अडचण निर्माण होते. त्या म्हटल्या मी माईक सिस्टीम देते, साधारणपणे 62,000 रुपयाची अत्याधुनिक अशी माईक सिस्टीम दिली आहे. खरंच मॅडम तुम्हाला मी धन्यवाद देतो.
आणि हल्लीचा जमाना जरा वेगळाच आहे. संतांची काही कमी नाही सगळं आपल्या देशामध्ये. सण परंपरा खूप मोठी आहे, पण सगळे सण शहाणे आहेत असे काही नाही. संतात सुद्धा खूप प्रकार आहेत. पण मला तर सगळ्यात जास्त जवळचे संत वाटतात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. कारण 300 वर्षापूर्वी त्यांनी जे अभंग लिहिले त्यामध्ये आजही दम आहे. ते काय म्हटले, शाळेहून नाही थोर ते मंदिर, शाळेहून नाही थोर ते मंदिर, देणगी उदार शाळेला द्या, भक्तीचा प्रसार नाही श्रेष्ठ, शिक्षण प्रसार सर्वश्रेष्ठ. त्या काळामध्ये सांगितलंय. आज काय झालंय, मंदिराला देणगी देताना कोणी मागे पुढे बघेना, शाळेला 10 रुपये देताना सुद्धा काही शिक्षकाला पगार नाहीत का, इतकं छान माप काढलं जातं. खरं तर मी तर म्हणतो एक देणगी देऊ नका त्या मंदिराला, परंतु शाळांना मात्र देणगी निश्चितपणे दिली पाहिजे आणि त्यातूनच शाळा पुढे मागे उभ्या राहणार आहेत. आता दादानी सांगितलं लवकर उरकायचं, त्यामुळे थोडस मी आटोपतो घेतोय दादा. आता थोडस मी पाटील सर आणि यादव पाटील मॅडम असं मी म्हणतोय, ह्या दोघांविषयी बोलतोय. कारण नवरा आणि बायको तसं पाहिलं तर संसार रथाची 2 चाक आहेत. ती जर बरोबरीनं चालली तर संसार नेटका आणि सुखाचा, नाही चालली नुसतं पत्रिकेतले गुण काही उपयोगाचे नाही. नाहीतर पत्रिकेतले 36 गुण थोड्या दिवसात 36 आकडा. घर चांगलं आहे, गाडी पुढे आहे, सगळ्या सुविधा आहेत, पण घरात कायम राहणार नसतं. अशा घरामध्ये फारसा उपयोग होत नाही. तर ह्या दोघांचं जे वर्तन आहे ते कसं आहे त्या संदर्भामध्ये मी थोडस बोलतोय. तर जैन मुनी ललितप्रभ नावाचे काय बघा, जैन मुनी, तर त्यांनी 4 वाक्यामध्ये संसाराचं खरंच खूप मोठं गुपित सांगितले. त्यामधली 2 वाक्य जी आहेत ती कसं नसावं अशी आहेत आणि 2 वाक्य आहेत ती कसं असावं अशी आहेत. तर त्यांनी काय सांगितलेलं आहे, आपका घर में रहना नरक बन जाता है, आपका घर में रहना नरक बन जाता है, तो आपका घर में रहना व्यर्थ है. खरंच आहे ते. आपका घर में रहना नरक बन जाता है, तो आपका घर में रहना व्यर्थ है. म्हणजे घरामध्ये राहत असताना आपण कसं राहायला नको हे त्यांनी 2 ओळी सांगितलेलं आहे. आणि पुढच्या 2 ओळीत काय सांगितलेलं आहे, आपका घर में रहना स्वर्ग बन जाता है, आपका घर में रहना स्वर्ग बन जाता है, तो आपका घर में रहना सार्थ है. बरोबरच ही दुसऱ्या 2 वाक्याची धनी आहे. आणि एक बेस्ट कपल आहे. म्हणून खरंच यांना मी अगदी जाहीररित्या या दोघांचं बेस्ट कपल म्हणून अगदी मनापासून कौतुक करतो. आता थोडस मी पण आता थोडा रिटायरच माणूस आहे, त्यामुळे थोडस म्हटलं म्हातार पण चांगलं जायचं असेल तर थोडं उशिरा सुचतं. मला सुद्धा थोडं उशिरा सुचलेलं असावं. म्हातार पण चांगलं जाण्यासाठी 2 गोष्टी महत्वाच्या आहेत. नंबर 1 संतती आणि नंबर 2 कर्म. आता संततीत म्हातारपणीत जर चांगलं जायचं असेल तर संतती आपली चांगली पाहिजे, मुलं चांगली पाहिजे. ती जर चांगली नसतील ना तर सुखानं आपणाला जगू देणार नाही. ती काय करतील हे सांगायला नको. कारण गेल्या आठवड्यातली एक घटना आहे, लवळ नावाच्या गावातली, बाळा तालुक्यामध्ये लवळ नावाचं गाव आहे. ती घटना आहे. बाळासाहेब पाटील म्हणून शिक्षक आहेत, ते सुद्धा आता मॅडम बरोबर सेवानिवृत्त होत आहेत. मग त्यांनी काय केलं, त्यांच्या मुलाला मेडिकलला टाकावं जेणेकरून काय होईल की त्याचं आयुष्य सुधारेल. मेडिकलला टाकण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले आणि पुन्हा लक्षात आलं की पहिला तो गव्हर्नमेंट कॉलेजला त्याचं ऍडमिशनच झालं नाही. पण त्यांनी तो फार पत्कर नाही म्हणले, जाऊ द्या, पैसे तर आपल्याला मिळणार आहेत, सगळे पैसे जर आपले गेले तरी हरकत नाही, पण मुलगा डॉक्टर झाला पाहिजे. कर्नाटकमध्ये ऍडमिशन घेतलं त्या मुलाला पैसे भरून. आणि कर्नाटकमध्ये ऍडमिशन घेतल्यानंतर तो मुलगा 1 वर्ष छान शिकला. वडिलांनी सुद्धा स्वप्न रंगवली की आपला दवाखाना असेल मुलाचा, छान तो त्याचं आयुष्य सेटल होईल. परंतु 1.5 वर्ष झाले की मुलगा घरी आलाय पडून, म्हटला मला शिकायचंच नाही. आणि घरात मग दारू पे, वडिलांना शिवीगाळ कर, गरज अगदी गावातल्या खूप माणसांच्या समोर सुद्धा कानफडात लावायला सुद्धा त्याने कमी केली नाही. वडिलांना ते सहन झालं नाही आणि मग त्यांनी काय केलं, आत्महत्या केली. गेल्या आठवड्यातलं उदाहरण आहे. अशी जर संतती आपली जर निपजली ना, फेरी बॅड, आपलं आयुष्य खूप होईल. मग संतती संपत्ती कधी होईल तर ती चांगली निपजली तर, आणि संपत्ती आपत्ती कधी होईल तर ती चांगली निपजली नाही तर.
आणि मुलांना सगळ्यांनीच दोष देऊ नका कृपया, कारण मुलं शेवटी आपलीच कार्बन कॉपी आहे, ती पण अनुकरण प्रिय असतात. आपण मुळात आदर्श वागलं पाहिजे, मुलांच्यावरती चांगले संस्कार केले पाहिजेत, मुलं बाद होत नाही. आणि जर आपण संस्कार करायला त्याला काय होतंय, खाली पगार आमचे बरे आहेत, मग मुलगा मागतोय ना सगळं, त्याला नाराज करायचं नाही. मी कधीही त्याला नाराज केलं नाही, वाटेल तेवढे पैसे दिले, मग तो वाटेल तेवढा तुम्हाला जमेल हे लक्षात ठेवा. गरज असेल तेवढंच त्याला पुरवा. आणि म्हणून मग मॅडमच्या बाबतीत खरंच खूप चांगली गोष्ट आहे की त्यांच्या दोन्ही मुलं खूप चांगले आहेत, अर्थात त्यांचे संस्कार चांगले आहेत. आणि ही दोन्ही मुलं चांगले आहेत, त्यांचे संस्कारही चांगले आहेत. आणि त्यामुळे थोरला मुलगा जो आहे तो आता पाहिलं की त्याचा आता सत्कार झाला, तो अधिकारी आहे. दुसरा नोकरी करतोय पण त्याच्या डोक्यात एकच आहे, दादा अधिकारी झालाय, मी का मागे राहावं. तो सुद्धा अधिकारी होण्याच्या मार्गावर आहे आणि निश्चितपणे त्याला यश लाभावं म्हणून तुमच्या सगळ्यांच्या वतीने मी त्याला आत्ताच त्याचं अभिनंदन करतो आणि त्याला शुभेच्छा देतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कर्म कसं असावं, आता हे सुद्धा महत्वाचं आहे. पेराल तेच उगवेल हा निसर्गाचा नियम आहे आणि तो नियम निसर्ग करेक्ट काम करतो, आपण सुद्धा करायला हवं. आणि म्हणून जर समजा आपलं कर्म चांगलं असेल, शेवटी काय होतं आयुष्यात, शेवटी खूप अडचणी येतात. आपण जर चांगलं काम केलेलं असेल तर हळूहळू सगळे अवयव पण साथ सोडतायत, जवळची माणसं साथ सोडतायत आणि अशा वेळी फक्त राहतात त्या आठवणी चांगल्या असतील तर जगायला बळ देतील. जर आपण चुकीचं काम केलेलं असेल तर मात्र आपल्याला पश्चाताप होईल आणि आपलं कदाचित आयुष्यमान सुद्धा कमी होईल. म्हणून तसं पाहिलं तर आपण आपलं कर्म जे आहे ते चांगलं असलं पाहिजे. आता मॅडमची सेकंड इव्हिनिंग उद्यापासून सुरू होते. मॅडम काळजी करायचं काय कारण नाही, आम्ही सेकंड इव्हिनिंग चालू करून 4 वर्ष झाले, अगदी आनंदी आहोत. काय तसं इथं फार मोठा त्रास आहे वगैरे असं काही नाही. तर आता सेकंड इव्हिनिंग सुरू होते. महिला खरंच स्ट्रॉंग असतात, एक नारी सबसे भारी, ती कुठं कमी पडत नाही. आणि कुठलीच नारी असं म्हटलेलं नाही मी बाहेर काम करते, आता घरात आलेले जरा पलंगावर बसते, नाही म्हणत. ती आपल्या घरातलंही काम प्रामाणिक करत असते आणि त्यालाच ती संसार म्हणते. मॅडमना सुद्धा घरातलं काम खूप आहे, अगदी आनंदात करा. आणि आता त्यातही आणखी नातवंडाचं आता आगमन असतंच आपल्या घरामध्ये. नातवंड आणि आजोबा आजीचं नातं खूप जवळचं, खूप मोठा आनंद मिळतो, तो आनंद घ्या. आणि मगाशी सरांनी एक उल्लेख केला, म्हटले बरेचसेच देशांची नावं सांगितली सर, माझ्या लक्षात पण राहिली नाहीत ती. खूप देश सर फिरून आले, पण म्हटले मी एकटाच गेलो होतो सर, ती जरा सवय बदला. नाहीतर काय व्हायचं, मॅडम रिटायर झाले विसराल कदाचित, तर त्याला सुद्धा आता घेऊन जायचंय. कारण आयुष्याचा जोडीदार आहे, शेवटपर्यंत जोडीनंच झालं पाहिजे सगळं. आधी चूक केली ती पुन्हा करू नका. तर अशी मी खरंच तुम्हाला विनंती करतो आणि बिंदास फिरा आपण दोघं पुढे. आणि कधीतरी फोटो टाका आमच्या सारख्याला, जरा नाही आम्ही फिरायला जात फारसं. तर आता मी समारोपाकडे येतोय. तसं पाहिलं तर मी बहुतेक तीर्थक्षेत्राला देवाला फारसा जात नाही, मी ज्ञान मंदिरात जास्त रमतो. आणि पण अशा सभा समारंभात आल्यावर तीर्थक्षेत्राला गेल्याचा आनंद मात्र नक्की मिळतो, तो आता पण मिळालाय, कारण नक्की तसंच आहे ना तो. आणि मग हा जो आनंद आहे तो पुन्हा मिळाला. पुष्पासंगे मातीचं वास लागे असं म्हटलं जातं. आज एवढी गुणवंत मंडळी आहेत, मी त्यांच्या दृष्टीनं फार छोटा माणूस आहे, तरी सुद्धा त्यांचा सहवास मिळाला, त्यांच्याकडून नक्की मला प्रेरणा मिळेल. आणि महाराष्ट्राला खळखळून हसवणारं व्यक्तिमत्व म्हणजे पु ल देशपांडे. त्यांनी रिटायर्ड शिक्षकाचं वर्णन दादा जरा खतरनाकच केले. ते काय म्हणाले, लक्ष न देण्याजोगा माणूस म्हणजे रिटायर माणूस, लक्ष न देण्याजोगा माणूस म्हणजे रिटायर माणूस. मी पण रिटायरच आहे, पण मॅडमनी माझ्याकडे विशेष लक्ष का दिलं हे अजून मला कोण विसरलेलं नाही. म्हटलं नक्की का माझ्याकडे एवढं लक्ष दिलं. आणि मला डायरेक्ट प्रमुख पाहुणा केला, एवढा नक्कीच मोठा नाही, तरी सुद्धा विशेष लक्ष मॅडमने दिलं. आणि मला वाटतं पु ल देशपांडेंचे शब्द मॅडमने खरंच वाया घालवले असं वाटायला लागलंय. तर तरी सुद्धा मला यामध्ये सुद्धा खूप आनंद मिळाला. आणि मॅडमचं जे आयुष्य आहे ते खरंच सुख समृद्धीचं जावं आणि शक्यतो निरोगी जावं हे महत्वाचं. आणि तसं पाहिलं तर आपल्याकडे एक पद्धती आहे बघा भारतीय संस्कृतीमध्ये, एखाद्याचा विशेष काहीतरी दिवस असेल एखाद्या व्यक्तीच्या जीवनातला,
तर काय केलं जातं, त्याला पोशाख देऊन सन्मानित केलं जातं. मगाशी पोशाख दिला मॅडमला आणि त्याला सन्मानित केलं. पण मॅडम म्हटल्या मी एकटीच का सन्मानित होऊ, माझा स्टाफ नाही का? त्यांनी मला तेवढी साथ दिली ना. म्हणून मॅडमनी काय केलं बघा, सगळ्यांनाच अगदी मुख्याध्यापकापासून त्या पोषण आहाराच्या ताईंच्या पर्यंत सगळ्यांना ड्रेस घेतलाय. खरंच हे मोठं मन आहे मॅडम तुमचं. तर त्यामध्ये सुद्धा अतिशय मोठं मन दाखवलं आणि मॅडमना मी अगदी मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि मॅडम अगदी बिंदास राहायचं. उलट माणसानं दादा मगाशी आलेल्या म्हणले, अहो साळुंके सर पहिल्यापेक्षा तुम्ही फारच आनंदी झालाय, काय आमचा त्रास होता का? दादा तसं काय नाही, मी तर म्हणतो रिटायर झालेल्या माणसाकडे कोणी बघितलं ना त्याला वाटलं पाहिजे रिटायर झाल्याचा आनंद असतो. हा आनंद तुमच्यामध्ये दिसावा ही अपेक्षा व्यक्त करतो. आणि सह्याद्री शिक्षण संस्थेमार्फत मी आपणास मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.